सर आता हा जो सह्याद्री टायगर रिझर्व्ह आहे, तर पर्यटकांनी इथे काय यावं? म्हणजे काय, की समजा आता इतका आपला महाराष्ट्र समृद्ध आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारची जंगलं आपल्याकडे आहेत. अगदी हाकेच्या अंतरावर आहे, म्हणजे साताऱ्यापासून तर अगदी तासाभराच्या अंतरावर हे ठिकाण आहे. तर ह्या एस-टी-आरचा यू-एस-पी काय? म्हणजे आपण एस-टी-आर म्हणजे संपूर्ण एस-टी-आर बद्दलच थोडंसं आता बोलूया. सह्याद्री टायगर रिझर्व हे युनेस्कोचं नॅचरल हेरिटेज साईट आहे. अच्छा. हॉटस्पॉट आहे आपला बायोडायव्हर्सिटीचा. हं. सह्याद्रीमध्ये जेवढी बायोडायव्हर्सिटी आहे ती इतर ठिकाणी नाही आहे. बरोबर. तर टू एक्सप्लोर बायोडायव्हर्सिटी लोकांनी यायला पाहिजे. नेक्स्ट आहे की इथं येणाऱ्या लोकांना पायी फिरण्याची संधी आहे. करेक्ट. खूप सारे गडकिल्ले आहेत, ट्रेकिंगचे मार्ग आहेत, भ्रमण मार्ग आहेत, हं. ज्याला लोकांनी एक्सप्लोअर केलं पाहिजे. बरोबर. खूप असे अनड्युलेटिंग असेल, चढ-उतार आहेत, दऱ्याखोऱ्या आहेत, नदी-नाले आहेत, असं वाईड व्ह्यून आपल्याला बघता येतं. हं. सह्याद्रीचा लँडस्केप हा एक मोझॅक पद्धतीचा लँडस्केप आहे. बरोबर. त्याच्यामध्ये गवती कुरणं आहेत, पठारावरती सडे आहेत, त्याच्यामध्ये कासचं पठार असेल किंवा इतर अनेक पठार आहेत, झोळंबी पठार आहेत, राइट. ज्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मान्सूनमध्ये फ्लॉवरिंग होतं आणि जे फ्लॉवरिंग होतं ते इतकं नयनरम्य पद्धतीचं आहे की जे लोकांनी एक्सप्लोअर केलं पाहिजे. करेक्ट. करेक्ट. इथं आल्यावरती स्पेशली बामनोलीमध्ये असेल, मुनावळ्यामध्ये असेल, वॉटर स्पोर्ट तयार केले जातात. हं. त्या वॉटर स्पोर्ट्सचा देखील लोकांनी आस्वाद घेतला पाहिजे. आणि एकच फक्त आपण टायगर बघण्यासाठी न येता टू एक्सप्लोर द फ्लोरा, फाउना, लोकल कल्चर, त्यानंतर असलेले बोट्स राईड्सचा आनंद, बर्डिंगसाठी लोकांनी विशेष यायला पाहिजे. राइट, राइट. आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात मायग्रेटरी बर्ड्स पण येतात, रेसिडेंट बर्ड पण आहेत आणि स्पेशली जर उल्लेख करायला गेला तर मलबार हॉर्नबिल जो आहे तो प्रामुख्याने या भागात सापडतो. सुंदर पक्षी एकदम. सुंदर हां. पक्षी आहे. ॲक्चुअली.